Hello everyone. We start our next point, that is administration of oxygen. Oxygen is administered by means of a nasal tube, that is catheter, mask, or in the tent and on atmospheric pressure in the concentration ranging from 30 to 80%. काय म्हणते, एकतर नेझल ट्यूब, नेझल ट्यूब म्हणजे कॅथेटर किंवा मास्क किंवा इन टेंट. ओके, अशा वेळी आपण ऑक्सिजनचा ॲडमिनिस्ट्रेशन करतो आणि विथ द प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ते कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे, 30 to 80%. द कंटिन्युअस इन्हेलेशन ऑफ ऑक्सिजन ॲट अ कॉन्सन्ट्रेशन अबाव 70% मे कॉजेस ब्लाइंडनेस. ओके, जर 30 ते 80पर्यंत त्याचं कॉन्सन्ट्रेशन लागतं, पण जर आपण इन्हेलेशन, ओके, कंटिन्यू इन्हेलेशन झालं किती, 70%च्या वर कॉन्सन्ट्रेशनने, तर त्या पर्सनला काय येतं, ब्लाइंडनेस. काय येतं, ब्लाइंडनेस. 70%च्या वर जर कंटिन्युअस कॉन्सन्ट्रेशनच्या ऑक्सिजनने जर त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन झालं 70%च्या वर, तर त्या पर्सनला काय येणार, ब्लाइंडनेस. नेक्स्ट पॉईंट बघा, हायपरबोरिक ऑक्सिजन इज ॲडमिनिस्टर इन स्पेशल हाय प्रेशर चेंबर. काय म्हणते, ज्याचं हायपरबोरिक ऑक्सिजन म्हणजे जे हाय प्रेशरने, बोरिक म्हणजे प्रेशर, ओके, हाय प्रेशरनी जे काही ऑक्सिजन ॲडमिनिस्टर करणार असेल तर त्याला एका पर्टिक्युलरली हाय प्रेशर चेंबरने ॲडमिनिस्टर करायचं. ओके, कशाने, स्पेशल हाय प्रेशर चेंबरने. बघा नोट काय म्हणते, 500 रुपयाची. हायपरबोरेशन ऑक्सिजन काय असतं, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ 100% ऑक्सिजन फॉर अ शॉर्ट पिरियड ॲट अ 1.5 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हणते, शॉर्ट पिरियडसाठी 100% ऑक्सिजन काय करणार, हाय प्रेशरनी, म्हणजे हायपरबोरिक ऑक्सिजन म्हणजे काय, 100% कॉन्सन्ट्रेशननी शॉर्ट पिरियडसाठी काय करायचं, ऑक्सिजन ॲडमिनिस्टर करायचं आणि त्याचं प्रेशर किती असेल, 1.5 to 3. किती असणार, 1.5 to 3. दॅट इज अ हाय प्रेशर. ओके, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, हायपरबोरिक ऑक्सिजन. हे झालं त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन. लक्षात ठेवायचं, 70%च्या वर जर कंटिन्युअस कॉन्सन्ट्रेशनने जर ऑक्सिजनचा सप्लाय झाला, ॲडमिनिस्ट्रेशन झालं, तर त्या पर्सनला ब्लाइंडनेस व्हायचे सुद्धा चान्सेस असतात. ओके, आता आपण बघू कार्बन डायऑक्साईड. काय बघायचं आपल्याला, कार्बन डायऑक्साईड. बघा, कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CO2. फिजिकल प्रॉपर्टी ऑब्वियसली कसं राहणार, कलरलेस, ओडरलेस, सोल्युबल इन वॉटर, आणि नेचर कसं राहणार त्याचं, गॅसियस. केमिकल प्रॉपर्टी, जसं ऑक्सिजन इझिली सपोर्ट करत होतं कंबशनला, तसं CO2 इट डज नॉट सपोर्ट कंबशन्स, जळायला मदत करत नाही. इट्स सोल्युशन इन वॉटर इज वीकली ॲसिडिक ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड. काय म्हणते बघा, H2O + CO2 काय तयार होते, H2CO3, ज्याला आपण म्हणतो कार्बोनिक ॲसिड. म्हणून कार्बन डायऑक्साईडचं जर ॲक्वियस सोल्युशन बघितलं तर ते ॲक्वियस सोल्युशन कसं असते, वीकली ॲसिडिक. ओके, कशामुळे, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ H2CO3, त्यालाच आपण म्हणतो कार्बोनिक ॲसिड. नेक्स्ट, इट कॅन बी लिक्विफाईड ॲट, जसं ऑक्सिजनला आपण -118 डिग्री सेल्सिअसला लिक्विफाय केलं होतं, तसं CO2ला कसं करायचं बघा, लिक्विफाय. इट कॅन बी लिक्विफाय ॲट अ टेम्परेचर ऑफ 31 डिग्री अँड 72 mmHg प्रेशर, विच इज नोन ॲज अ लिक्विड कार्बन डायऑक्साईड. कसं करणार त्याला, 31 डिग्री सेल्सिअस प्रेशरने काय करायचं, 31 डिग्री प्रेशरनी, तेच 31 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड 72 mmHg प्रेशरनी, त्यालाच काय म्हणतो आपण, ते काय होईल, लिक्विफाईन, त्यालाच म्हणतो लिक्विड कार्बन डायऑक्साईड. काय म्हणतो, लिक्विड कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट पॉईंट बघा, कार्बन डायऑक्साईड स्नो ऑप्टेन बाय सडन रिलीज ऑफ लिक्विड CO2 फ्रॉम सिलेंडर. लिक्विड CO2ला जेव्हा आपण लगेच त्या सिलेंडरमधून रिलीज झाल्या जे दिसतं त्याला आपण म्हणतो कार्बन डायऑक्साईड स्नो. ओके, नेक्स्ट, व्हेन कार्बन डायऑक्साईड इज पास थ्रू द लाईम वॉटर इट बिकम्स मिल्की ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ CaCO3, दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट. CaCO3 मीन्स कॅल्शियम कार्बोनेट. आपण कॅल्शियम कार्बोनेटच्या अंडर हे सगळं स्टडी केलेलं आहे. जर आपण लाईम वॉटरला म्हणजेच कार्बन
कॅल्शियम हायड्रॉक्साईडला जर CO2 मधून पास केलं तर काय तयार होते, CaCO3 तयार होते, ज्याला आपण म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट तयार होते आणि त्या ठिकाणी मिल्की व्हाईट प्रेसिपिटेशनसुद्धा तयार होते. बघा त्याचं स्टोरेज, जसं ऑक्सिजनला आपण कसं स्टोअर केलं, व्हाईट शोल्डर अँड ब्लॅक बॉडी, तसं कार्बन डायऑक्साईडला आपण ग्रे कलरच्या सिलेंडरमध्ये स्टोअर करतो, पेंटेड ॲज अ ग्रे. कसं करतो, ग्रे कलरच्या सिलेंडरमध्ये. बघा, कार्बन डायऑक्साईड इज स्टोअर अँड सप्लाइड इन द मेटल सिलेंडर अंडर प्रेशर. द सिलेंडर इज पेंटेड ग्रे विथ अ नेम अँड सिम्बॉल ऑफ द गॅसचं नाव, त्याचं सिम्बॉल ठेवायचं आणि त्याला पेंट कसा करणार, ग्रेचा. एक सेकंद तुम्हाला दाखवते ते. दिसत आहे सिलेंडर, ऑक्सिजनचं बघितलं होतं आपण. हे बघा, ह्या सिलेंडरचा कलर कसा दिसत आहे, पूर्ण बॉडी, शोल्डर, बॉडी सगळी कशी आहे, ग्रे कलरची. ओके, जर असा सिलेंडर दिसलं तर समजायचं त्यामध्ये काय आहे, कार्बन डायऑक्साईड. ओके, जसं आपण ऑक्सिजनचा रोल बघितला तसा आता आपण बघू कार्बन डायऑक्साईडचा रोल. Carbon dioxide plays an important role in maintenance of acid-base balance of the body. It is radially absorbed and transported by the blood both in the body during the metabolic process. It is the end product of the metabolism in all aerobic organism. ओके, तुम्हाला माहिती, जसं ऑक्सिजन आपण इनहेल करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी काय होतं, CO2 काय होतं, बाहेर पडतं. आलं लक्षात, ह्या दोन्ही कशा सायमल्टेनियसली प्रोसेस. त्यामुळे सगळ्या एरोबिक ऑर्गॅनिझमचा एंड प्रोडक्ट काय आहे, CO2. अ लार्ज क्वांटिटी ऑफ CO2 प्रोड्युस्ड इज इलिमिनेटेड बाय लंग्स इन द एक्सपायर्ड एअर. आता सांगितल्याप्रमाणे CO2 कुठून बाहेर पडतं, जेव्हा आपण लंग्समधली एअर एक्सपायर करतो, बाहेर काढतो, त्यामधून काय होतं, CO2 बाहेर पडतं. इट एक्झिस्ट इन द 3 मेजर फॉर्म्स इन प्लाझ्मा. CO2 3 मेजर फॉर्म्स, प्लाझ्मामध्ये 3 मेजर फॉर्म्समध्ये प्रेझेंट असतं. पहिलं, ॲज अ कार्बोनिक ॲसिड आफ्टर कंबाईन विथ वॉटर. आत्ताच बघितलं, आफ्टर कंबाईन विथ वॉटर इन द ह्युमन कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम कॅटलाइज द हायड्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. बघा, ह्या ठिकाणी काय म्हणते, जेव्हा CO2 वॉटरसोबत कंबाईन होतं तेव्हा तो H2CO3 तयार करतं, ज्याला आपण म्हणतो कार्बोनिक ॲसिड. आणि कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा त्याचं कॅटॅलिस्ट होते तेव्हा ते काय तयार करते, H प्लस प्लस HCO3 मायनस आयन. इथं मायनस आहे. ओके, H प्लस प्लस HCO3 मायनस, त्यालाच म्हणतो आपण HCO3 मायनस. ओके, आता बघू इकडं. नेक्स्ट, ॲज अ कार्बा अमायनो बाउंड फॉर्म. म्हणजे पहिला कोणता, कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये जेव्हा कंबाईन होतो तेव्हा ते काय करतं, त्याचं हायड्रेशन करते. ओके, एन्झाईम कॅटलाइज हायड्रेशन, आणि काय तयार होते, H प्लस प्लस HCO3 मायनस, त्यालाच म्हणतो आपण बायकार्बोनेट आयनसुद्धा म्हणतात. ओके, नेक्स्ट, ॲज अ कार्बा अमायनो बाउंड फॉर्म इन विच इट कंबाईन्स विथ प्रोटीन अँड हिमोग्लोबिन. काय म्हणते, कार्बा अमायनो बाउंड फॉर्ममध्ये कशासोबत कंबाईन करते, प्रोटीनसोबत कंबाईन होते कार्बा अमायनो बाउंड फॉर्ममध्ये. आणि ह्या ठिकाणी प्रोटीन कोणतं राहणार, हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिन काय आहे, प्रोटीन. म्हणजे पहिलं कार्बोनिक ॲसिड, दुसरा कार्बा अमायनो बाउंड फॉर्म, आणि तिसरं काय राहणार, ॲज अ बायकार्बोनेट आयन. काय राहणार, ॲज अ बायकार्बोनेट आयन. आता बघा, अंडर द नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन इट इज युटिलाइज्ड फॉर pH मेंटेनन्स बाय फॉर्मिंग कार्बोनिक ॲसिड अँड बायकार्बोनेट आयन. बघा, HCO3, H2CO3. ओके, हे काय झालं, HCO3 म्हणजे कार्बोनिक ॲसिड आणि H2CO3 म्हणजे बायकार्बोनेट आयन. त्याचं pH मेंटेन करण्यासाठी सुद्धा यूज करते, विच इज ॲक्ट्स ॲज अ बफर सिस्टीम, डिक्रीजेस द एलिमिनेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड, कॅन कॉजेस ॲसिडोसिस, वाईल इन्क्रीज द एलिमिनेशन मे लीड्स टू अल्कोलिसिस. काय म्हणते, कार्बन डायऑक्साईडचं एलिमिनेशन डिक्रीज झालं, कमी झालं, तर बॉडीमध्ये ॲसिड तयार होतं, जसं कार्बोनिक ॲसिड, ते जास्त प्रमाणात वॉटरसोबत कंबाईन होते आणि तयार काय होते,
ॲसिड कार्बोनिक ॲसिड तयार करते आणि त्या पर्सनला ब्लडमध्ये ॲसिड तयार झालं जास्त झालं त्या कंडिशनला आपण ॲसिडोसिस म्हणतो. वाईल इन्क्रीज द इलिमिनेशन जास्त प्रमाणात जर इलिमिनेट झालं, ओके, इन्क्रीज द इलिमिनेट झालं तर कार्बोनिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल आणि बायकार्बोनेट लेवल वाढेल आणि त्या पर्सनला काय होईल, अल्कॅलोसिस. ओके, त्यामुळे ते मेंटेन असणं, ओके, pH मेंटेन असणं आपल्या ब्लडचा कसा आहे, मस्ट आहे. आलं लक्षात. नाहीतर काय होते, ॲसिडोसिस किंवा अल्कलोसिस. कारण की ह्या ठिकाणी कार्बोनिक ॲसिड आणि बायकार्बोनेट आयन एका सीसॉ सारखे, दोघं जर बॅलेन्स असेल तर ठीक आहे, नाही तर एक वाढला तर एक कमी होते, एक कमी झालं तर दुसरं वाढते आणि त्या पर्सनला काय होते, ॲसिडोसिस किंवा अल्कलोसिस. बघा त्याची युजेस. पहिला, इट इज इम्पॉर्टंट फॉर रेग्युलेटिंग द ॲसिड बेस बॅलन्स ऑफ द ब्लड अँड टिश्यू. सेकंड, रेस्पिरेटरी स्टिम्युलंट. थर्ड, टू ट्रीट कार्बन मोनॉक्साईड, मॉर्फिन, हिप्नॉटिक अँड अदर डिप्रेसंट पॉयझनिंग. ह्या सगळ्या पॉयझनिंगमध्ये अँटीडोट म्हणून यूज करतो. नंतर इट इज यूज्ड टू डिटॉक्झिफाईंग हिरोईन ॲडिक्ट. जर एखाद्याला ॲडिक्शन झालं असेल तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा CO2 देतं. लास्ट, नेक्स्ट, carbon dioxide when given orally in the solution or as a carbonate or bicarbonate promote the absorption of liquid by mucous membrane and rapidly relieves thirst and soon causes diuresis. तुम्हाला माहिती ते कार्बोनेटेड ड्रिंक्स असतात, ओके, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे, त्या पिल्यानंतर काय होतं आठवा बरं, काय करते ते रॅपिडली आपली तहान तर भागवतेच, त्यामुळे काय करतं, डायुरेसिससुद्धा करते आणि ॲब्झॉर्प्शनसुद्धा काय करते, वाढवते. म्हणून तुम्हाला माहीत असेल कधी कधी जेवताना वगैरे आपण सॉफ्ट ड्रिंक्स खूप ठिकाणी असे घेतात, ओके, आपल्याला घ्यायचे नाही पण घेत असतात. नेक्स्ट लास्ट, ड्राय आईस ज्याला म्हणतो आपण फ्रोझन फॉर्म इज यूज्ड टू ट्रीट द स्किन डिसऑर्डर लाईक ॲक्नी, कॉन्स, एक्झेमा, मोल्स, सिरोसिस अँड वर्थ. काय म्हणते, जे काही तीळ मस आहे त्याला काढण्यासाठी ॲक्नी असतं किंवा एखादे स्किन डिसऑर्डर्स ज्यामध्ये एक्झिमा आहे, अंगावर रेड कलरचे पॅचेस येणार आणि ते खाजणार, पसरणार, इन्फ्लामेशन होणार, या सगळ्यांना ट्रीट करण्यासाठी सुद्धा काय देतो आपण, ड्राय आईस यूज करतो. कशाचं, कार्बन डायऑक्साईडचं. ओके, हे झालं कार्बन डायऑक्साईड. आता लास्ट पॉईंट राहिला या चॅप्टरचं, लास्ट एजंट इन्हेलंट जो की आहे नायट्रस ऑक्साईड, ज्याला काय आहे, नायट्रस ऑक्साईड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे N2O. सिनोनेम सगळ्यांना माहिती, सगळ्यांनी हाऊसफुल पिक्चर बघितला आहे, बरोबर आहे, ज्यामध्ये लाफिंग गॅस सोडतं. आलं लक्षात, ते कोणतं राहते, लाफिंग गॅस म्हणजेच नायट्रस ऑक्साईड. लक्षात ठेवायचं, MCQजमध्ये विचारू शकतात. नायट्रस ऑक्साईड म्हणजे काय, लाफिंग गॅस. लाफिंग गॅस म्हणजे काय, नायट्रस ऑक्साईड. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे N2O. त्यालाच म्हणतो आपण नायट्रोजन मोनॉक्साईड. काय म्हणतो, नायट्रोजन मोनॉक्साईड. बघा त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज कसा राहते, कलरलेस, ओडरलेस, सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर, इथर अँड ऑइल, आणि टेस्ट कशी राहणार त्याची, टेस्टलेस. केमिकल प्रॉपर्टी बघा, इट लिक्विफाईज अंडर 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट 15 डिग्री सेल्सिअस. काय म्हणते, जसं आपण ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचं बघितलं तसंच नायट्रस ऑक्साईडचं 50 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आणि 15 डिग्री सेल्सिअसला ते काय होते, लिक्विफाईड. इट डिकम्पोजेस ॲट अ हाय टेम्परेचर. त्याला हाय टेम्परेचरवर ठेवलं तर त्या ठिकाणी त्याचं डिकम्पोजिशन होते. डिकम्पोजिशन कशामध्ये होते बघा, N2 इथं प्लस आहे, एक सेकंड, प्लस ऑक्सिजन, N2 प्लस ऑक्सिजन, नेसंट ऑक्सिजन ह्या ठिकाणी तयार होणार. ओके, जेव्हा N2ला काय केलं आपण, ॲट अ हाय टेम्परेचरला जर इट केलं तर त्या ठिकाणी त्याचं डिकम्पोजिशन कशामध्ये होते, नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये. ओके, स्टोरेज, इट इज स्टोअर इन मेटल सिलेंडर ॲट अ टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 37 डिग्री सेल्सिअस. याला मेटल सिलेंडरमध्ये अंडर प्रेशरच स्टोअर करायचं, फक्त ह्या ठिकाणी ते टेम्परेचर मेंटेन पाहिजे, 37 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर नसलं पाहिजे. ओके, म्हणजेच रूम टेम्परेचरला त्याला स्टोअर करायचं. नेक्स्ट, द सिलेंडर मस्ट बी पेंटेड ब्ल्यू. जसं ऑक्सिजन बघितलं होतं, ऑक्सिजनची बॉडी ब्लॅक असती, शोल्डर व्हाईट, CO2 ग्रे, आणि नायट्रस ऑक्साईडचा कलर कसा राहणार, ब्ल्यू कलर येतं, ब्ल्यू कलर. ओके,
and the name and the symbol of gas on the shoulder of that cylinder. Uses by inhalation. थांब तुम्हाला दाखवते सिलेंडर. बघा, हे आहे नायट्रस ऑक्साईडचं सिलेंडर. कलर कसा दिसत आहे बघा, कसा आहे, ब्ल्यू कलर, आणि त्याचा नेम ऑन सिम्बॉल त्या ठिकाणी लिहिलेला आहे. ओके, मेटल सिलेंडरमध्ये स्टोअर केलेलं आहे. ओके, हे झाला त्याचा सिलेंडरचा कलर कोणता आहे, ब्ल्यू. बघा त्याचे युजेस. बाय इन्हेलेशन इट युज्ड ॲज अ जनरल ॲनास्थेटिक. इट इज अ वीक ॲनास्थेटिक बट हॅज अ स्ट्रॉंग ॲनाल्जेसिक ॲक्शन. देअरफॉर इट इज युज्ड इन द शॉर्ट डेंटल अँड ऑब्स्टेटिकल ऑपरेशन. काय म्हणते, ऑब्स्टेटिकल म्हणजे लेबर, ड्युरिंग लेबर पेन. ओके, डिलिव्हरीच्या वेळेस यूज करतात, किंवा डेंटल ऑपरेशनसाठी सुद्धा यूज करतात. आता ह्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती ते खूप हसवत असेल तर एखाद्याला पेन जाणवेल का, नाही. आलं लक्षात, म्हणून ते काय म्हणून यूज करतात, ॲनाल्जेसिकसुद्धा आणि ॲनास्थेटिकसुद्धा यूज करतात. ॲनाल्जेसिक म्हणजे पेन रिलीफ. नेक्स्ट, युज्ड इन द कंजक्शन विथ लोकल ॲनास्थेटिक अँड मसल रिलॅक्झंट. काय करतं, लोकल ॲनास्थेटिक आणि मसल रिलॅक्झंटसोबत कॉम्बिनेशनमध्ये येतं. आणि लास्ट, प्रोपॅलंट इन एरोसोल पॅक. एखाद्या एरोसोल पॅकमध्ये प्रोपॅलंट म्हणून सुद्धा यूज करतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एरोसोल, अस्थमामध्ये जी आपण एरोसोलची ट्यूब करतो इन्हेलेशनसाठी पर्टिक्युलरली, त्या ठिकाणी काय राहतो, प्रोपॅलंट म्हणून ते यूज करतो. हे एक्झाम्पल दिलं अस्थमामध्ये जी ट्यूब असते ती, असं एरोसोलमध्ये पर्टिक्युलरली प्रोपॅलंट म्हणून ते यूज करतो, जो की काय करतं, प्रेशराईज मेंटेन करतं. लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये करतं, ड्रॉपलेटमध्ये किंवा गॅसेस व्हेपरमध्ये. ओके, आणि काय करतं, प्रेशर क्रिएट करून काय म्हणून यूज करतं, ॲज अ इन्हेलंट. ओके, इथं आपला हा इन्हेलेशन चॅप्टर संपलेला आहे. त्यामध्ये आपण 3 एजंट बघितले, इन्हेलंट, गॅस इन्हेलंट, कोणते गॅसेस बघितले, कोणते कोणते आहेत, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रस ऑक्साईड. त्याचे स्टोरेज व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, युजेस, आणि त्याचे रोल तर तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहेत, आणि त्याचा सिनोनिम. ओके, टेक केअर, बाय बाय, मस्त स्टडी करा, आणि नेक्स्ट चॅप्टर लगेच तुम्हाला भेटून जाईल. ओके, बाय.